नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघता TV9 मराठी न्यूज टॉप 9 मध्ये. आता आपण बघूया TV9च्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कॉन्क्लेव्ह मधल्या टॉप 9 बातम्या. आमच्या सरकारमध्ये राज्यात अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले. गरीब असून खडक सिंग बनून काही होत नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. महायुतीत आहोत, त्रास होईल अशी वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री शिंदेंचा तानाजी सावंतांना सल्ला. महायुती अबाधित असल्याचीही प्रतिक्रिया. शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली, महाराजांनी सुरत लुटली म्हणणं अयोग्य. शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महाराष्ट्राचा महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल. महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे. महाराजांनी सुरतवर 2दा स्वारी केली. लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो. त्या ठिकाणी अब्दाली जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो. देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहांना घाबरतात म्हणून शिवरायांनी सुरत लुटली हे बोलण्याचं फडणवीसांमध्ये धाडस नाही. जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. सुरत लुटली हे बोलण्याचं धाडस नाही, कारण अमित शहा विचारतील कैसे आप बोल रहे, मोदी साहेब विचारतील अरे सुरत लुटी आप कैसे बोल सकते. शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत. काँग्रेस इतिहासकार नाही. इतिहासकारांनी जी भूमिका मांडली तीच पुस्तकात दिली. फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली. फडणवीसांना नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. आता शिवाजी महाराजांच्या बद्दल आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना किती अभ्यास आहे मला माहिती नाही, पण त्या दिवशी त्यांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणक आम्हाला कळली. इतिहासकारांनी जी काही त्यावेळची भूमिका मांडली तीच आम्ही पुस्तकात मांडली. मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि बाहेर पडायचं कसं आहे माहिती. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. चक्रव्यूह करून मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूहात शिरायचं कसं हेही मला माहिती आहे आणि चक्रव्यूहातनं बाहेर यायचं कसं हेही मला माहिती आहे. सत्ता दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून आश्वासन घ्या. TV9च्या महाराष्ट्राचा महासंकल्पमधून फडणवीसांचं जरांगेंना आव्हान. आज माझा सवाल आहे, शरद पवार साहेब हे म्हणायला तयार आहेत का की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, किंवा लेखी द्यायला तयार आहेत? उद्धव ठाकरे तयार आहेत, नाना पटोले तयार आहेत. समजा मी नालायक आहे आणि ते चांगले आहेत तर त्यांच्याकडनं घ्या ना आश्वासन. सरकारनं जरांगेंना दिलेली आश्वासनं आम्हाला माहितीच नाहीत. सरकार कोणाच्या बाजूनं हेच महाराष्ट्राला माहिती नाही. सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा. जयंत पाटलांकडून स्पष्ट. तुमचीच भूमिका महाराष्ट्राला कळत नाहीये की तुम्हाला सरकारला काय करायचंय. आता आम्ही विरोधी पक्षात आहे, आमच्याकडे कोणता अधिकार नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. याच्या पलीकडे आम्ही आता काय केलं पाहिजे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यामुळे विरोधक लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले. याचिकाकर्ते काँग्रेस नेत्यांचे निवडणूक प्रमुख. फडणवीसांची विरोधकांवर टीका.